जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 117. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. प्रभुचरणी चित्तलय साधून स्वतःचा उद्धार व्हावा अशी ज्याची खरी तळमळ असते, तो हनुमंत रूपी सद्गुरूंना साक्षी ठेवून त्यांना प्रत्यक्ष भगवंत मानून ते जे काही घडवतील त्याचा आनंदानं स्वीकार करतो. कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये त्याचं साधन, त्याची भक्ती, त्याची गुरुशरणागती यामध्ये तूट येत नाही. ज्या वेळेला इतक्या घट्टपणे जसं गुरूंनी आम्हाला धरलेलं असतं तसं आम्ही जेव्हा गुरूंना धरतो, त्यांच्याच कृपेनं पण आमच्या देखील 100% प्रयत्नानं आणि इच्छेनं, त्यावेळेला कितीही संकट आली तरीही त्या चित्तामध्ये आपलं आराध्य सोडून इतर कुणाची गर्दी होत नाही. आणि ज्या वेळेला असं एकच आराध्य चित्तामध्ये अखंड वास करतं, त्यावेळेला चित्तलय सहजीच साधतो. आजच्या आपल्या भागामध्ये सुद्धा असाच काहीसा प्रसंग आहे. आपण बघितलं, अतिशय आनंदामध्ये श्री सीतारामांचा विवाहविधी एक प्रकारे सुरू झाला धनुष्यभंगानं. त्यानंतर आमच्या मातेनं अतिशय प्रेमानं प्रभूंच्या गळ्यामध्ये जयमाला घातली. हे झाल्यानंतर काय काय घडलं त्या सभेमध्ये, जिथं सुष्ट दुष्ट हे दोन्ही उपस्थित असतात, त्यावेळेला अनेक घटनाक्रम नियतीनं ठरवलेला असतो आणि त्याप्रमाणे ते घडतंच. त्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी शिकवण असते. कसं असावं, कसं असू नये, या दोन्ही बाजू साधकासाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे काही काही भाग मुख्यतः जे असतात सद्ग्रंथांचे, ते साधक आणि बाधक गोष्टी आम्हाला सांगतात. त्या प्रकारचा एक हा भाग आहे. पण सुरुवातीला तुलसीदास वर्णन अतिशय गोड करतायत की ज्या वेळेला नगरातल्या स्त्री पुरुषांनी आरती ओवाळली दोघा रामसीतेला आणि सर्वजण ओवाळणी देऊ लागले, तेव्हा हे कसे दिसत होते याचं फार सुंदर वर्णन केलंय. म्हणतात, सोहती सिया राम कै जोरी, छबि सिंगारु मनहु एक ठोरी, सखी कहही प्रभु पद गहु सीता, करती न चरण परस अति भीता. किती सुंदर. म्हणतात, श्री सीतारामांची जोडी अशी काही शोभून दिसत होती. कशी शोभून दिसत होती तर जणू सुंदरता आणि शृंगार रस यांचं मिलन व्हावं तशी ही जोडी शोभून दिसत होती. आणि सख्या आजूबाजूला उभ्या राहून सीतेला सांगत होत्या, सीते, स्वामींच्या चरणांचा स्पर्श कर, बरं का, पण करतीन चरण परस अति भीता. सीता एक प्रकारे घाबरून गेली होती आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करत नव्हती, बरं का. किशोरावस्थेत आहे सीता
आणि त्यामुळे एक स्वाभाविक लज्जा आणि भय या दोन्हींचं मिश्रण तिच्या मनामध्ये झालेलं आहे. आणि त्याला तुलसीदास एक गोड इथे पुढे सांगतायत की का बरं ती घाबरली होती. तर गौतमतीय गती सुरती करी, नहीं परसती पग पानी, मन बिहसे रघुबंस मनी, प्रीति अलौकिक जानी. गौतम मुनींची भार्या अहल्या, तिला त्यांच्या पदस्पर्शामुळे कशी अवस्था प्राप्त झाली हे तिनं ऐकलं होतं. त्याचं सगळं वर्णन ऐकलं होतं की कशी ती हरखून गेली आणि कसा प्रकार, म्हणजे शिलेतून नारी प्रकट झाली, अशा तऱ्हेचं वर्णन तिने ऐकलं होतं. आणि त्यामुळे त्याची आठवण होऊन म्हणतात सीता श्रीरामचरणांना स्पर्श करत नव्हती की न जाणो यांच्या चरणस्पर्शामध्ये काय जादू आहे आणि काय घडेल या भावनेनं सीता प्रभूंच्या चरणांना स्पर्श करत नव्हती. पण मनातून जे अलौकिक प्रेम होतं तिच्या, ते रघुकुल शिरोमणी रघुबंस मनी अशा श्रीरामांना कळलं आणि म्हणून ते मनातून हसले. मन बिहसे रघुबंस मनी, त्या अलौकिक प्रेमाची जाणीव त्यांना झाली. अशा रीतीनं हा अलौकिक सोहळा सर्व स्तरांवर चालू होता, स्वर्गापासून ते भूमीपर्यंत. पण खरा सोहळा, प्रीतीचा जो सोहळा सुरू होता तो फक्त श्रीराम जानकीमध्ये सुरू होता. एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांबद्दलचं अथांग प्रेम, अनादी प्रेम तुडुंब भरलेलं होतं आणि एकमेकांवर अनुरक्त हे सर्वांना विसरून गेले होते. पण जसं म्हटलं जातं की सत्कर्माला विघ्न फार, आमचे महाराजच म्हणतात. तर तसं घडलं. काय घडलं त्याचं वर्णन आता तुलसीदास करतायत. म्हणजे टू व्हॉट एक्सटेंट माणसाची विचारसरणी कलुषित असू शकते ह्याचं हे वर्णन आहे. म्हणजेच किती मात्सर्य भाव असतो, किती ईर्ष्या असते, किती कलुषित मनोवासना असते याचं वर्णन तुलसीदास करतायत. म्हणतात तब सिय देखी भूप अभिलाषे, कुर कपूत मूढ मन माखे, उठी उठी पहिरी सनाह अभागे, जह तह गाल बजावन लागे, लेहु छड़ाई सिय कह को, धरी बांधहु नृप बालक दो, तोरे धनुषु चाड़ नहीं सरई, जीवत हमहि कुंवरी को वरई, जौ भी देहु कछु करई सहाई, जीतहु समर सहित दो भाई, साधु भूप बोले सुनी बानी, राज समाज ही लाज ल जानी, बलु प्रताप वीरता बढ़ाई, नाक पीना कही संग सिधाई, सोई सूरता की अब कहूँ पाई, असी बुद्धि तो विधि मुह मसिलाई. ज्या वेळेला तो सुख सोहळा तिथे सुरू होता त्याच वेळी अत्यंत सुंदर अशा सीतेला बघून काही दुष्ट राजांना अभिलाषा निर्माण झाली मनामध्ये तिच्याबद्दल.
असे हे दुष्ट, कपूत आणि मूर्ख राजे मनातून फार संतापले होते हे जे घडत होतं ते बघून. आणि असे ते अभागी राजे, त्यांनी चिलखत घातली होती आणि वाटेल ती बडबड करत होते. कुणी म्हणत होतं सीतेला हिसकावून घ्या, त्या दोन्ही बालक राजकुमारांना पकडा आणि कैद करा. काही म्हणत होते धनुष्य मोडल्यानं काही इच्छा पूर्ण होणार नाही, आम्ही जिवंत असताना राजकुमारीशी विवाह कोण करू शकेल. अशी विचित्र बडबड ते करत होते. काही म्हणत होते जनक राजांनी जर त्यांना मदत केली तर युद्धात त्यांनासुद्धा आम्ही जिंकू दोन्ही भावांसह. आणि असा हा विचित्र प्रलाप ऐकून जे सज्जन राजे होते ते म्हणत होते की लाजसुद्धा लाजावी, लाजेलाही लाज वाटावी असं वाटतंय या निर्लज्ज राजांना बघून. ते म्हणत होते तुमचं बल, प्रताप, शौर्य, प्रतिष्ठा, मोठेपण हे सगळं त्या धनुष्याबरोबरच गेलंय, आता कुठून ही वीरता आली. अशी दुष्ट बुद्धी तुमची आहे म्हणून तर विधात्याने तुमच्या तोंडाला काळं फासलंय, असं हे सज्जन राजे म्हणत होते. आणि श्रीरामांच्या प्रतापाची आठवण देखील करून देत होते. म्हणाले देखहु राम ही नयन भरी, तजी ईरिषा मधुकोहु, लखन रोषु पावकु प्रबल, जानी सलभ जनी होहु. म्हणत होते ईर्षा, तुमचा गर्व, राग सगळं सोडा आणि जरा डोळे उघडून त्या श्रीरामांकडे बघा. दुसरं लक्षात घ्या, लक्ष्मणाचा क्रोध ही प्रचंड आग आहे हे तरी ओळखा आणि त्या आगीमध्ये जळून जाणारा पतंग बनू नका, मरू नका. तुम्ही कशी आस धरताय हे सांगायला ते सज्जन राजे बिचारे समजावतायत त्या दुष्टराजांना की बैन तेय बली जिमी चहकागू, जिमी ससुच है नाग अरि भागू, जिमी चह कुशल अकारन कोही, सब संपदा चहै शिव द्रोही, लोभी लोलुप कलकिरती चहई, अकलंकता की कामी लहई, हरिपद विमुख परम गति चाहा, तस तुम्हार लालचू नर नाहा. अरे मूर्खांनो, गरुडाचा भाग कावळ्यानं घेण्याची इच्छा करावी, सिंहाचा भाग मिळवण्याची इच्छा सशानं करावी. विनाकारण जो क्रोध करतो त्यानं आपल्या कल्याणाची आस धरावी. शिवभगवानांशी विरोध करणाऱ्यानं सर्व संपत्तीची आस धरावी. तशी तुमची हाव आहे. पुढे म्हणतात लोभी माणसानं कीर्तीची आशा करावी, कामी जो आहे त्यानं निष्कलंकतेची आशा धरावी. अशी जर आशा धरली तर ती त्यांना मिळेल का. आणि हरिपद विमुख परमगतीच्या हा, तसं तुम्हार लालचू नर नाहा. श्रीहरींच्या चरणांशी विन्मुख झालेल्यानं परमगतीची कामना धरावी. याप्रमाणे हे राजांनो, सीतेसाठी तुमच्या मनात जी हाव सुटलेली आहे ती व्यर्थ आहे. अशा तऱ्हेनं ते सज्जन राजे या परमदुष्ट नीच राजांना समजावत आहेत. पण हे ऐकून सीता मात्र एक प्रकारे घाबरली, साशंक झाली. कोलाहलुसुनी सिय सकानी, सखी लवाई गई जहरानी, रामु सुभाय चले गुरु पाही, सिय स्नेहु बरनत मन माही. हा सर्व गोंधळ ऐकून सीता साशंक झाली. तेव्हा तिच्या सख्या तिला
तिच्या आईजवळ सुनैना मातेजवळ घेऊन गेल्या. श्रीरामचंद्रसुद्धा नेहमीप्रमाणे शांतपणे आपल्या गुरूंजवळ गेले. पण जाताना मनामध्ये सीतेच्या प्रगाढ अशा प्रेमाची प्रशंसा करत ते गेले. स्वभावतः असलेल्या चालीनं असं म्हटलंय, राम सुभाय चले गुरुपाही. म्हणजे ह्या सर्व कोलाहलानं त्यांच्या अंतर्मनामध्ये काही कुठल्याही प्रकारची व्यग्रता किंवा कुठल्याही प्रकारचं शांतीभंग असा प्रकार काही झालेला नव्हता. प्रत्यक्ष श्रीराम आहेत ते, त्यामुळे ते शांत होते आणि आपल्या गुरुपाशी गेले. आणि बाकीच्यांनाही एक प्रकारे काळजी लागली. रानिध सहित सोच बससिया, अबधौ विधि काह करनिया, भूप बचन सुनी इत उतत कही, लखनु राम डर बोली न सकही. राणी आणि सीता या दुष्टराजांचं विचित्र बोलणं ऐकून काळजीत पडल्या की काय माहीत आता विधाता काय घडवणार आहे अजून. त्या सर्व दुष्टराजांचं बोलणं ऐकून क्रोधानं लक्ष्मण इकडे तिकडे बघत होता, पण श्रीरामांच्या भयानं तो गप्प राहिला. अरुण नयन भ्रुकुटी कुटिल, चितवत नृपन्हस कोपा, मनहु मत्त गज गन निरखी, सिंह किशोर ही चोपा. लक्ष्मणाचे डोळे लाल बुंद झाले होते, भुवया चढल्या होत्या आणि तो क्रोधानं त्या दुष्टराजांकडे बघू लागला. जसा एक मस्त हत्तींचा झुंड कळप तो बघून जसा सिंहाच्या छाव्याला चेव येतो, तसा लक्ष्मण त्या दुष्टराजांकडे बघत होता म्हणतायत. आणि त्याच वेळेला अजून एक महत्त्वाची घटना काय घडली ह्या सर्व गोंधळामध्ये, तर खर भरू देखी बिकल पुर नारी, सब मिली देही मही पनगारी, तेही अवसर सुनी शिवधनु भंगा, आयऊ भृगुकुल कमल पतंगा. या सर्व गडबड गोंधळानं अगोदरच त्या जनकपुरातल्या सर्व स्त्रिया अत्यंत व्याकुळ झाल्या होत्या आणि सर्वजणी सब मिली देही महीपन गारी त्या दुष्टराजांना शिव्या देत होत्या, अत्यंत चिडल्या होत्या सर्वजणी. आणि त्याच वेळी धनुष्य मोडल्याचं ऐकून कोण आलं तिथे, तर आयऊ भृगुकुल कमल पतंगा, भृगुकुल रूपी कमलाचे सूर्य असे परशुराम तेथे आले. आणि त्यांना बघून तिथलं सगळं वातावरणच पालटून गेलं. देखी महीप सकल सकुचाने, बाज झपट जनु लवालो काने, गौरी शरीर भूति भल भ्राजा, भाल विशाल त्रिपुंड बिराजा, शीस जटा शशि बदनु सुहावा, रिसबस कछुक अरुण होई आवा, भ्रुकुटी कुटिल नयन रिसराते, सहजहु चितवत मनहु रिसाते, वृषभ कंध उर बाहु विशाला, चारु जने उमाल मृग छाला, कटिमुनि बसन तून दुई बांधे, धनुसर कर कुठारु कल कांधे, शांत बेशु करनी कठिन,
बरनी न जाई स्वरूपा, धरी मुनि तनु जनु बीर रसु, आयऊ जह सब भूपा. सर्वजणी व्याकुळ होत्या, सर्व परिसरच एक प्रकारे भयभीत झाला होता. आणि परशुरामांच्या येण्यानं मात्र सर्व राजे, जसं ससाण्यानं झेप घेतल्यावर लावा पक्षी म्हणजे छोटे पक्षी अंग चोरून घेतात, तसे सर्व राजे भेदरून गेले त्यांना बघून. गौर शरीर आहे परशुरामांचं, त्या गोऱ्या शरीरावर भस्माचं त्रिपुंड्र खूप शोभून दिसत होतं. विशाल भालावरचा त्रिपुंड्र उठून दिसत होता. शिरावर जटा होत्या. अतिशय सुंदर असं मुख, पण क्रोधानं काहीसं लाल झालं होतं. भुवया चढल्या होत्या, डोळे रागानं लाल झाले होते. ते सहजपणे बघितलं त्यांनी, कुठेतरी वाटत होतं की ते क्रोधानं बघतायत, बरं का. एखाद्या वृषभाप्रमाणे उंच पुष्ट खांदे होते, विशाल छाती आणि भुजा होत्या. अत्यंत सुंदर असं यज्ञोपवीत परशुरामांनी धारण केलं होतं. रुद्राक्षाची माळ होती गळ्यात, मृगचिन्ह घेतलं होतं, कमरेला वलकलं होतं आणि 2 भाते बांधले होते. हातात धनुष्य बाण आणि खांद्यावर कुऱ्हाड घेतली होती. पुढे वर्णन केले, असा तो वेश खूप शांत वाटत होता. परशुराम आहेत ते, त्यामुळे वेश शांत, पण करणी कठीण, कृती मात्र त्यांची उग्र असायची होती. आणि असं म्हटलंय की त्या सर्व राजांच्या सभेमध्ये वीररसच जणू शरीर धारण करून प्रकट झालाय असं वाटत होतं. आणि सर्व राजे मात्र त्यांना बघून घाबरून गेले. देखत भृगुपती बेशु कराला, उठे सकल भय बिकल भुआला. पितु समेत कही कही निज नामा, लगे करन सब दंड प्रणामा. जेहि सुभाय चितवहि हितु जानी, सो जानई जनु आई खुटानी. जनक बहोरी आई सिरुनावा, सिय बोलाई प्रणाम करावा. असं त्यांचं ते उग्र रूप बघून सर्व राजे भयव्याकुळ झाले आणि उठून उभे राहिले. आणि ते आलेत म्हटल्यावर आपापल्या पित्याचं नाव घेत, म्हणजे पूर्ण नाव त्यांना सांगून आपली ओळख करून देऊन दंडवत करू लागले. जसं अगोदर म्हटलं तेच पुन्हा म्हटलंय की त्यांनी आपुलकीनं अगदी सहजपणे जरी कुणाकडे बघितलं तरी त्याला वाटे की आता आपला काळ आला, अशी त्यांची उग्र भेदक नजर होती. त्यानंतर राजर्षी जनकांनी येऊन त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि आपल्या लाडक्या जानकीला बोलावलं आणि त्यांना प्रणाम करायला सांगितला. सीतेनं प्रणाम केल्यावर, आशिष दीन्ही सखी हर्षानी, निज समाज लई गई सयानी. विश्वामित्रु मिले पुनि आई, पद सरोज मिले दो भाई. परशुरामांनी सीतेला मनापासून आशीर्वाद दिला आणि त्यांनी आशीर्वाद दिला आहे बघून सर्व तिच्या सख्यांना आनंद झाला. म्हणजे निदान आता भयाचं काही कारण नाही असं वाटून त्यांना आनंद झाला. आणि आता त्या चतुर सख्या सीतेला घेऊन एका वेगळीकडे जाऊन उभ्या राहिल्या. त्यानंतर विश्वामित्र येऊन भेटले आणि त्यांनी या दोन्ही भावांना परशुरामांच्या चरणी घातलं आणि त्यांची ओळख करून देत म्हणत आहेत, राम लखनु दशरथ के ढोटा,
दीन्ही असीस देखी भल जोटा, राम ही चितई रहे थकी लोचन, रूप अपार मार मद मोचन. विश्वामित्र म्हणाले, हे राम आणि लक्ष्मण आहेत राजा दशरथांचे सुपुत्र. आणि त्यांची ती सुंदर अशी जोडी बघून परशुरामांनी आशीर्वाद दिला. म्हटलंय, कामदेवाचाही अहंकार उतरवणारं असं ते श्रीरामांचं अपार लावण्य सौंदर्य बघून परशुरामांचे नेत्रसुद्धा थक्क झाले. आणि मग यानंतर परशुरामांनी विचारलं, बहुरी बिलो की बिदे हसन, कहु काह अति भीरा, पूछत जानी अजान जिमी, व्यापेउ को पुसरीरा. त्यानंतर सर्व जमावाकडे एकदा नजर टाकून आणि सर्व काही माहीत असून सुद्धा जानी अजान जिमी, काहीच माहीत नसल्यासारखं त्यांनी विचारलं परशुरामांनी, की सांगा ही मोठी गर्दी कसली जमली आहे. आणि हे उग्रपणे विचारताना ते संतापले होते. आणि त्यानंतर राजर्षी जनकांनी त्यांना काय सांगितलं, त्यानंतर ते कसे क्रोधित झाले, प्रभू श्रीरामांनी त्यांचा क्रोध कसा उतरवला, लक्ष्मणाचा क्रोध कसा त्यांना एक प्रकारे समजावू लागला, या अनेक सुंदर सुंदर गोष्टी तुलसीदास आम्हाला त्यांच्या अतिशय ओघवत्या शैलीमध्ये भाषेमध्ये सांगणार आहेत. तो भाग आपण पुढच्या वेळेस बघूया. मुख्यतः हेच की कोणत्याही सत्कर्माला येणाऱ्या कोणत्याही प्रकारची विघ्न ही खऱ्या अर्थानं विघ्न नसतात. ती नियतीनं योजलेल्या काही घटना असतात आणि त्या घटनांमागे काही खूप मोठी शिकवणसुद्धा असते. आणि कसं कोणतंही सत्कर्म कोणत्याही विघ्नाला न जुमानता करत राहावं हा बोध देखील असतो. हाच बोध मनामध्ये दृढ धरून जे सत्कर्म आम्हाला आमच्या सद्गुरूंनी सोपवलेलं आहे त्या नामस्मरणामध्ये आमची बुद्धी स्थिर होवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.